आपण बघतोय पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया, पण आता अभय सर जयेश वाणी यांनी जो प्रश्न उपस्थित केला म्हणजे त्यातनं त्यांची जरी अगतिकता दिसत असली तरी सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे भाजप ज्या पद्धतीनं राजकीय ताकद वाढवतोय म्हणजे विरोधकांना आता आपलं अस्तित्व टिकवणं मुश्किल होईल की काय, अशी परिस्थिती आहे. नाही, निश्चित आहे. म्हणजे सत्तेचा लोहचुंबक असा असतो ना की त्याच्याकडे फक्त लोखंड किंवा धातूच नाही तर काही गोष्टी आता तिकडे ओढल्या जातात. त्या ह्याच्यापासून जर बाजूला ठेवायचं असेल तर एक असतं की तुम्हाला व्यक्तिगत संवाद ठेवावा लागतो. त्या निवडून आलेल्या लोकांबरोबर कायम संवाद ठेवावा लागतो. सगळ्यांना पदं देता येत नाहीत, त्या लोकांना किमान सन्मान तरी द्यावा लागतो. अशा पद्धतीने कुटुंब म्हणून बांधून ठेवावे लागतात. भाजपा अनेक वर्ष विरोधी पक्षात होतं तेव्हा काय ते लोहचुंबकाकडे नव्हतं तेव्हा असं नाही. लोहचुंबकाचा शोध तेव्हाही लागलेला होता, पण ती लोकं सांभाळली होती. बाळासाहेबांकडे वर्षानुवर्ष काम करणारी शिवसैनिकांची पिढी होती. पण आता राजकारणही बदललंय. राजकारणात येणाऱ्या लोकांना लगेच महत्त्वाकांक्षा आपल्याला पूर्ण करायच्या असतात. अशा परिस्थितीमध्ये सत्ता ही आज नसली तरी उद्या आपल्याकडे येणार आहे या दृष्टीने मला वाटतं की लोकांची भावना तयार करावी लागते. आता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची जागा पूर्ण मोकळी आहे. तिथे एवढा मोठा व्हॅक्यूम आहे, तो भरण्यासाठी खूप मोठी संधी आता मला वाटतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे आहे. आणि पुढच्या काळामध्ये आता मुंबईच्या या निवडणुकीमध्ये बाकीच्या निवडणुका आपण दुय्यम ठरवल्या कारण मुंबई महत्त्वाची होती, पण पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद येते. आता तुम्ही एकत्र आलाय ते एकत्र फक्त सत्तेसाठी नाही तर आम्ही ठाकरे ब्रँडसाठी एकत्र आलो आहे. आणि पुढच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये मनसेचा काय संबंध वगैरे असे प्रश्न न विचारता जर हे एकसंघपणे त्या निवडणुकीला सामोरं गेले आणि तिथल्या कार्यकर्त्यांना जर काही आशेचा पुढचा किरण दाखवला तर मला नाही वाटत हे अवघड सांभाळणं फार अवघड आहे. कारण ते पणतीपासून वाटचाल चाललेला बघितलेला पक्ष आज इथपर्यंत पोचला आहे, तो काय ह्या सगळ्या चुंबकांना टाळूनच पोचलेला आहे. त्याच्यामुळे हे अवघड असलं तरी अशक्य नाही एवढं नक्की. आपल्याकडेचे कार्यकर्ते सांभाळायला लागतात.